सण असल्यावर एनर्जी वेगळीच असते. तुम्हाला काय वाटतं? मला तरी नक्कीच असं वाटतं, की सणासुदीचा दिवस असला, की दिवसभर कामं असतात, ते असतात, पण एनर्जी वेगळीच असते, वाइब्स वेगळ्याच असतात सणाच्या. त्याच्यामध्ये देवपूजा करणे असो, कोण सणाची तयारी करणे असो, नैवेद्यासाठी स्वयंपाक बनवणे असो, सगळा दिवस त्यामध्ये जातो. पण त्याच्या ज्या मिळणाऱ्या वाइब्स असतात ना, त्या खरंच खूप छान असतात. मला तरी ते खूप फार आवडतं. सणासुदीचे दिवस असले, की मी कधीही कंटाळापणा करत नाही किंवा काही करत नाही. मला जे वाटतं मी ते बरोबर करत असते. आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी सकाळी उठले, तयार वगैरे झाले आणि मग नंतर लगेच देवपूजा करायला बसले. म्हटलं पटकन गुढी उभारून घ्यावी. मग पटकन सकाळीच गुढी उभारून घेतली आणि मग नंतर बाकीची कामं केली. मग नंतर गुढी उभारल्यानंतर नैवेद्याची तयारी केली. आज मी नैवेद्यासाठी खीर पुरीचा असा बेत बनवला होता. मग मी आलूची भाजी, खीर, पुरी, भात, पापड हे सगळं असं बनवलेलं होतं. आणि आज जी मी खीर बनवली होती ती कॅरमलाइज खीर बनवली होती. आपण दरवेळेस तांदळाची जी खीर बनवतो त्यामध्ये आपण डायरेक्ट शिजल्यानंतर साखर टाकत असतो, पण मी त्यावेळेस तसं न करता साखरेचं कॅरमल बनवून घेतलं आणि मग त्या खिरीमध्ये टाकलं. त्याच्यामुळे त्या खिरीला जो टेक्स्चर आला होता तो पण एक नंबरच होता. आणि सगळ्यांना ती खीर पण खूप जास्त आवडली. आणि माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. आणि तुम्हाला मी अक्षदाचे हार बनवून दाखवले होते. तसे ते हार मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या देवांना घालणार आहे. तसंच मी माझ्या देवांना ते घातले होते. आणि ते घातल्यानंतर देव खरंच खूप उठून दिसत होते. आपले जे मोत्याचे हार आहेत त्यापेक्षा पण ते छान दिसत होते अक्षदाचे हार. मी आता कुंकाच्या कलरमध्ये म्हणजे लाल कलरमध्ये ते हार बनवलेले होते. पण आता मी पिवळ्या कलरमध्ये म्हणजे हळदीच्या कलरमध्ये पण ते हार बनवणार आहेत. आणि देवांना घातल्यावर त्यांचं रूप वेगळंच दिसायला लागले आणि मस्त असं प्रसन्न वाटायला लागले. फुलं जरी नसतील एखाद्या वेळेस आपल्याकडे देवाला वाहण्यासाठी, जरी तुम्ही ते हार घालून ठेवलं तरी देवांना खूप भारी दिसणार आहे. तर मी डेली यूजसाठी तर नाही बनवलं. म्हटलं असं कधी सणासुदीच्या दिवसामध्ये देवांना घालायला असायलाच हवं आणि डेलीसाठी मी माझे मोत्याचे हार देवासाठी वापरत असते. तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नेमकं काय केलेलं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि तुम्ही नैवेद्यासाठी त्या गुढीपाडव्याला काय बनवता? मी तर खीरपुरीचा नैवेद्य दाखवते. तुम्ही काय करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळी कामं वगैरे केले तर याच्यामध्ये माझा दिवस इतका छान गेलेला आहे. मला खरंच खूप एनर्जेटिक वाटत होतं गुढीपाडव्याच्या दिवशी. तर माझा असा दिवस गेला होता. तुमचा कसा गेला मला सांगायला नक्की विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.